खान्देश्वर पोलिसांनी हरवलेले 40 मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले, तर 7 लाखांहून अधिक किमतीचे हे मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश। फोन परत मिळालेल्या नागरिकांकडून पोलिसांचे आभार व्यक्त। ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोमध्ये कचरा टाकण्याविरोधात नागरिक आक्रमक, पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच जेसीबीवर केली दगडफेक। स्कूल बसच्या चाकाखाली आल्यानं 65 वर्षीय पादचारी महिला जखमी, डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेवर उपचार सुरू। चंद्रपूरच्या सिंदेवाही शहरात नाट्य दिग्दर्शक आणि शिक्षक डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे यांचा अपघातात मृत्यू, अपघातात पत्नी देवांगणा खोब्रागडे जखमी। डॉक्टर खोब्रागडे हे पुरोगामी सामाजिक चळवळीतही सक्रिय होते। अहिल्यानगरमध्ये पारंपरिक मार्गावरून रामनवमीची मिरवणूक काढण्यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम। मार्गात मुस्लिम धार्मिक स्थळ असल्यानं प्रशासनाकडून मार्गात बदल करण्यात आला होता, तर पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्याची मागणी। भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळा पार पडला। राज्यातील विविध भागातून सोहळ्याला हजेरी। जळगावच्या आंतरपिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला, टरबुजासह पपईच्या आंतरपिकाची लागवड। बुलढाण्याच्या सोमठाणा गावात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्याची 10 गुंठ्यावरील शेडनेट उडून गेल्यानं मोठं नुकसान, शेडनेटमधील कारले बियाण्याचा प्लॉटही नष्ट। नंदुरबार तालुक्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेती आणि घरांचे पंचनामे करायला सुरुवात, पंचनामे करून शासन स्तरावर लवकर पाठवले जाणार, लवकरच मदत करण्याची ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी।